नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 28 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की आता श्रीधरला खूपच मार लागलेला असतो. शिवनाथ आणि प्रियंकाच्या पप्पाने दोघांनी मिळून त्याला मारलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला खूप मार लागलेला असतो. तर प्रियंका आता गरम पाण्याची पिशवी घेऊन त्याचं जिथे मार लागलेला आहे तिथे आता ते शेकत असते. तर आता दोघेही खूपच इथे दुःखी झालेले असतात. तेवढ्यातच तिकडून आता वेदा आता पाणी घेऊन येते आणि मग ती श्रीधरला म्हणत असते की दाद्या हे घे पाणी. श्रीधर आता पाणी घेतो तर वेदा काहीच न बोलता तिथून निघून जाते. वेदा गेल्यानंतर इकडे प्रियंका श्रीधरला म्हणत असते की श्री खूप लागले का रे, खूप त्रास होतोय का? त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की नाही ग, एवढं काही लागलेलं नाहीये, थोडंच लागलेलं आहे, तू काही काळजी करू नको. आणि पळून जाऊन लग्न करायचं म्हटल्यावरती एवढं तर सहन करावंच लागणार आहे ना. तर प्रियंका म्हणत असते की काय सहन करायला लागणार आहे, किती लागलेलं आहे श्री तुला, खरंच मला खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की अगं काय वाईट वाटून घेते, उलट तुला खुश व्हायला पाहिजे आहे, कारण हे लागलेलंच दुःख नाहीये मला. अगं आप्पा आणि आईने आपल्याला घरामध्ये घेतलं ना, त्याचा मला खूप आनंद होत आहे. म्हणजे आपण एवढं पळून जाऊन लग्न केलं, कोणालाही न सांगता हे सगळं केलं, तरी सुद्धा त्या दोघांनी आपल्याला स्वीकारलं आणि तुझा खूपच आनंदाने गृहप्रवेश केला ना, त्याच्यामध्येच मला समाधान आहे आणि मी खूप खुश आहे. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की हा ते सगळं बरोबर आहे, पण तुला सांगू का, पप्पांनी जे तुला मारलेलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. कारण तुला सांगते, आता मला माहिती होतं म्हणजे पप्पांचा राग कसा आहे ते सगळं काही मला माहिती होतं, कारण त्यांची मी एकुलती एक मुलगी आहे आणि असं पळून जाऊन मी लग्न केल्यावरती ते चिडणार, रागवणार, मला बोलतील असं मला माहिती होतं. पण ते तुझ्यावरती असं हात उचलतील, तुला मारतील याची मला कल्पना नव्हती रे श्री. खरंच त्यांनी ना खूप चुकीचं केलेलं आहे. एवढा त्यांना राग येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आजपर्यंत त्यांनी मला खूप लाडात वाढवले, माझे खूप लाड केलेले आहेत, पण आज त्यांनी ना खूप चुकीचं केलेलं आहे. आता ती खूप इमोशनल झालेली असते. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की पिहू अगं असं काय करतेय, इकडे ये, तू आधी शांत इथे बस आणि शांत हो, रडू नको, ती पिशवी दे इकडं. मग आता तो तिच्या हातातून पिशवी घेतो आणि तिथे टेबलवर ठेवतो आणि तिला तिथे खुर्चीवरती बसायला सांगतो आणि म्हणत असतो की प्रियंका अगं असं काय करतेय, मोठ्याच माणसांनी मारलंय ना आणि ते तुझे वडील आहेत, वडिलांना तर वाईट वाटणारच ना ग. आपण असं पळून जाऊन लग्न केल्यावरती कोणाला चांगलं वाटणार आहे, ते पण थोडेसे दुखवले असतीलच ना, म्हणून त्यांनी मला थोडंसं मारलेलं आहे आणि एवढं काही लागलेलं नाहीये ग. आपण आता पळून जाऊन लग्न केले म्हटल्यावरती आपल्याला एवढं सगळं सहन करावंच लागणार आहे ना, त्याच्यामुळे तू तुझ्या पप्पांना दोष देऊ नको आणि मी सुद्धा माझ्या आई आणि आप्पांना दोष देणार नाही. हे सगळं आपल्या नशिबात होतं, तेच झालं असं आपण दोघांनी समजायचं. आता तो प्रियंकाला समजावत असतो. तेवढ्यातच तिकडून आता माधव येतो आणि माधव आता या दोघांना असं इथं पाहतो. मग आता तो त्यांच्या जवळ येतो आणि मग जवळ आल्यानंतर तो म्हणत असतो की श्री काय करतोय. तर श्री म्हणत असतो की अरे दादा ये ना, काही नाही करत. तर प्रियंका उठत असते तर माधव म्हणतो की नाही नाही बसा तुम्ही. तर आता माधव श्रीला म्हणत असतो की श्री कसा आहे तू, तुला लागलेलं बरं वाटतंय का? त्यावेळेस तो म्हणतो की दादा हा थोडंसं दुखतंय, पण ठीक आहे, एवढं काही नाही, मी व्यवस्थित आहे. आणि तू कसा आहे? तर आता तो काहीच बोलत नाही, तो म्हणजे काहीच सांगत नाही. तो म्हणतो की ठीक आहे, आता मला उशीर होतोय, गोदामात जायचं आहे, मी जातो, असं म्हणून तो लगेच तिथून निघून जातो. श्रीधर आणि प्रियंका मात्र इथे दुःखी झालेले आहेत. तर इकडे दुसरीकडे भास्कर आता बाहेर येऊन फोनवरती बोलत असतो. त्याच्या कामाचं काहीतरी झालेलं असतं तर ते आता सगळं समजावून सांगत असतो. तेवढ्यातच तिकडून आता मधुरा येते. आता मधुरा आल्यानंतर इकडून आता माधव पण बाहेर आलेला असतो. आता दोघेही असे समोरासमोर असतात, एकमेकांकडे बघतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर आता भास्कर मधुराला आलेलं पाहतो आणि पाठीमागे माधव सुद्धा आहे हे त्याला दिसतं. मग लगेचच फोन ठेवतो आणि म्हणत असतो की खूपच उशीर केला तू. त्यावेळेस मधुरा घाबरते आणि म्हणत असते की साहेब ते काय झालं, ओ बस सुटली त्याच्यामुळे येता नाही आलं लवकर. त्यावेळेस तो म्हणतो की अगं मी त्याच्यासाठी नाही म्हणत, तू जर थोडीशी लवकर आली असती ना तर ना तुला तमाशा पाहायला भेटला असता. चुकून जर तुझं लग्न त्या समोरच्या घरच्यांशी झालं असतं ना, मग काय तमाशा झाला असता हे तुला पाहायला भेटलं असतं. आता ज्या वेळेस भास्कर असं बोलतो ना त्यावेळेस मधुराला धक्काच बसतो. तर इकडे माधवला सुद्धा कळत नाही की आता हा असा का बोलत आहे. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की एक काम कर, म्हणजे मी तुला सल्ला देतो,
सांगतो, समोरच्या घरातल्या माणसांची सावली सुद्धा तुझ्यावरती पडून देऊ नको, त्यांचा सहवासच नको, कारण अगं ती खूप वाईट माणसं आहेत, चांगली माणसं नाहीयेत. त्याच्यामुळे माझं ऐक आणि समोरच्या घरी लग्नाचा विचार कधीही करू नको. आता ज्यावेळेस मधुराला तो असं सांगतो त्यावेळेस माधवला इकडे त्याचा खूपच राग येतो, पण आता तो तरी काय करणार आहे, तो काहीच बोलू शकत नाही. मग आता मधुरा म्हणत असते की असं का म्हणताय तुम्ही? तर आता भास्कर म्हणत असतो की अगं जे काही सांगतोय ते तुझ्या भल्यासाठीच सांगत आहे. बरं ते सगळं जाऊ दे, फाईल आणली का? तर मधुरा म्हणत असते की हो सर, हे बघा फाईल आणलेली आहे. मग आता ती भास्करच्या हातामध्ये फाईल देते. मग भास्कर लगेचच तिथून निघून जातो. आता भास्कर तिथून निघून गेल्यानंतर मधुरा आणि माधव आता एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांना त्यांच्या काही जुन्या आठवणी ते आठवत असतात. तर इकडे दुसरीकडे आईसाहेबांना उमाचं खूप वाईट वाटत असतं, म्हणून आता ती आबासाहेबांच्या फोटोपाशी जाऊन रडत असते आणि म्हणत असते की होय व हे कधी थांबणार आहे, आपल्या उमाच्या नशिबातलं हे खेळ कधी थांबणार आहे, तिच्यावरती किती संकट येत आहेत. खरंच आज मला तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होतं व काय करू मी तरी, सांगा ना तुम्ही, असं आता ती बोलत असते. तेवढ्यातच पाठीमागून पद्मा येते आणि हे सगळं ऐकत असते. तिला ताईचा खूपच राग येतो, कारण आई फक्त आता उमाचीच बाजू घेत असते, म्हणून तिला खूप राग येतो. आणि मग ती आईला म्हणत असते की आई अगं किती रडतीये, बास कर, जास्त रडू नको, तुझ्या तब्येतीसाठी ते चांगलं नाहीये. आणि अगं हे कधीतरी होणारच होतं ना, आज काय उद्या काय कधीतरी होणारच होतं, आज झालं ते बरं झालं ना. आणि तुला म्हणून सांगते अगं पैसे कोणीही कमवतं, एखादा भिकारडा किंवा चोर सुद्धा चोरी करून पैसे कमवतो, पैशाचं काय घेऊन राहिले ग, पण संस्कार संस्कार मात्र चांगले द्यायचे असतात. अगं त्या बेवारशी माणसाकडून आपण तरी काय घ्यायचं होतं ग, त्याच्याकडून हीच अपेक्षा होती. त्याची मुलं काय सुधारणार आहेत वय? आज एकाने मुलगी पळवून आणलेली आहे, उद्या दुसरा आणेल आणि तिसरा तिसरा तर देवा देवा काही करू शकतो. त्याला तर बापाने स्वतःच्या पायाने हाकलून दिलेला आहे, लात मारून. आणि काय घेऊन बसले ग त्यांच्याकडून? अगं तो शिवनाथ तसाच आहे, तो आपल्या उमाला पळवून घेऊन गेला म्हटल्यावरती त्याची पोरही तशीच वागणार ना. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की पद्मा अगं बास कर, अजून किती बोलणार आहे त्यांच्या विरोधात, बास कर, आता काही बोलू नको. तर पद्मा म्हणत असते की आता काय अगं आहे, हे सगळं काय मी बोलते का, जे झालं तेच तुला सांगते. आणि त्या शिवनाथलाच हौस होती ना आपल्या घरासमोर घर बांधायची, आपल्याला हे सगळं दाखवायसाठी घर बांधलं का, त्याचीच इच्छा होती, बांधलं तर तुमच्याच शेजारी घर बांधेल म्हणून. आता बघ घर बांधलं आणि असले दिवस आपल्याला दाखवतोय, आणि अजून काय काय दिवस दाखवणार आहे ना काय माहिती. त्याच्यामुळे तू आई रडू नको. आता ती आईला जवळ घेते आणि म्हणत असते की आई तू रडू नको, शांत हो, कारण सगळे अश्रू काय एकाच दिवशी संपवणार आहे का, अजून खूप काही होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर आईला इकडे धक्काच बसतो. तर पद्मा म्हणत असते की हो अगं आता तर सुरुवात आहे, आता तू बघ पुढं पुढं काय होतंय ते, असं म्हणून पद्मा तिथून निघून जाते. आईला मात्र खूप वाईट वाटत असतं की ही पद्मा अजून माझ्या उमाला किती त्रास देणार आहे आणि किती नाही ते. तर इकडे दुसरीकडे बंटी मामा आता राघवला शोधत असतो. आता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तो विचारत असतो की राघव कुठे दिसला का, राघव कुठे दिसला का, पण आता सगळे त्याला नाही नाहीच म्हणत असतात. बंटी मामा सगळीकडे शोधतो पण त्याला राघव कुठेच सापडत नाही. मग आता तो थोडासा पुढे येतो तर तिकडे त्याला राघव दिसतो. मग राघवला तिथे पाहून तो खूपच खुश झालेला असतो. राघव मात्र इकडे आता दुःखी होऊन बसलेला असतो. मग बंटी मामा तिकडूनच त्याला आवाज देतो राघव म्हणून. तर आता राघव पाठीमागे वळून पाहतो तर त्याला बंटी मामा दिसतो. तर आता राघव रुसूनच बसलेला असतो. मग बंटी मामा त्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की अरे राघव किती शोधलं तुला, कुठे होतास तू आणि काय करतोय ते, चल बरं घरी. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही मी घरी येणार नाही, आणि कशाला येऊ, त्यांची बोलणी खायला का, त्यांना माझं काही पटत नाही, काही नाही, माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, काही नाही, त्याच्यामुळे मी काही येणार नाही. तर बंटी मामा म्हणत असतो की अरे राघव असं काय करतोय, त्यांचा राग थोड्या वेळासाठी असेल पण ते तुला माफ करतील, चल ना. तर राघव म्हणतो की नाही नाही मामा मी येणारच नाही. मग राघव आता उठून तिकडे जातो तर बंटी मामा सुद्धा त्याच्या पाठीमागे जातो. तर राघव म्हणतो की हे बघ मामा मी येणार नाही म्हणजे येणार नाही, अरे आप्पा मला माफ करणारच नाही, ते ना त्यांच्या मनामधून मी कधी जाणारच नाही. समजा ते मला घरामध्ये घेतील पण सतत मला म्हणत असणार की राघव सुधारणारच नाही, राघव असाच आहे, राघव तसाच आहे, सारखे मला टोमणे देत राहतील. त्याच्यामुळे मला आता त्या घरामध्ये यायचं नाही, मी राहील इकडे कुठे पण, माझी काळजी तू करू नको, तू काहीच काळजी करू नको, तुझा तू घरी जा, मला घरी यायचं नाही. तर बंटी मामा म्हणत असतो की अरे राघव असं काय करतोय, बरं ठीक आहे तू
तुझ्या आप्पांसाठी नको येऊ, पण उमाताई, अरे तिचं काय, ती राहू शकते का तुझ्याशिवाय? तिला किती आठवण येईल तुझी, सांग ना, तिच्यासाठी तरी चल ना. मग राघव म्हणत असतो की बरं ठीक आहे, आईसाठी मी घरला यायला तयार होतो, येतो मी घरी. आता राघव असं म्हटल्यामुळे बंटी मामा खुश होतो आणि म्हणत असतो की काय, तू घरी यायला तयार आहे, बरं झालं तू घरी यायला तयार झालेला आहे, बरं चल चल आता आपण घरी जाऊया. तर राघव म्हणतो की नाही, पण माझी एक अट आहे, जेव्हा आप्पा स्वतः मला म्हणतील की तू घरी ये तेव्हाच मी घरी येईल, ते जर नाही म्हटले तर मी येणार नाही. तर इकडे बंटी मामा म्हणत असतो की झालं आता, आप्पा कसे काय म्हणतील, ते नाहीत म्हणणार. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी पण नाही येणार. तेवढ्यातच इकडे राघवला फोन येतो. मग राघव आता फोन पाहतो तर इकडे श्रीधरचा फोन असतो, त्याच्यामुळे तो फोन लगेच कट करतो. तर इकडे श्रीधर म्हणत असतो की कट केला कट केला. तर प्रियंका म्हणत असते की काय कट केला, थांब. मग तो म्हणतो की मी बंटी मामाला फोन लावतो. म्हणून आता श्रीधर बंटी मामाला फोन लावतो. तर बंटी मामा फोन उचलतो आणि म्हणत असतो की हा बोल ना श्रीधर. त्यावेळेस तो म्हणतो की अरे राघव सापडला का? तर बंटी मामा म्हणत असतो की हो सापडला आहे, ते माझ्या समोरच आहे, बोल त्याच्याबरोबर. मग आता तो फोन स्पीकरवरती टाकतो. तर इकडे राघव म्हणत असतो की हे बघ दाद्या, मला काही समजावायला जाऊ नको, मी घरी येणार नाही म्हणजे येणार नाही. तेवढ्यातच तिकडून आता प्रियंका बोलते आणि म्हणत असते की मी प्रियंका बोलत आहे, तुमची मोठी वहिनी. भाऊजी असं काय करताय, तुम्ही आमचं लग्न लावून दिलं आणि त्याच्यामुळेच तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागलेलं आहे, हे सगळं आमच्यामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही या ना घरी. आता ती विनंती करत असते. त्यावेळेस राघव आता वहिनीचा आवाज ऐकून म्हणत असतो की वहिनी तुम्ही. मग आता तो फोन लगेच बंटी मामाच्या हातातून घेतो आणि कानाला लावतो आणि म्हणत असतो की वहिनी, खरंच तुमचा आवाज ऐकून बरं वाटलं, आता कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन, पण वहिनी मी काही घरी येणार नाही. तर आता ती म्हणत असते की हो असं काय करताय भाऊजी, तुम्ही इथे नाहीये त्याच्यामुळे आम्हाला आन गोड लागत नाही हो, जेवण सुद्धा जात नाहीये, सतत तुमची आठवण येते, प्लीज तुम्ही या ना, माझ्यासाठी नाही तर तुमच्या भावासाठी तरी या ना, धरा तुमच्या भावाबरोबर बोला, श्री बोल ना तू. मग आता श्री फोन घेतो आणि म्हणत असतो की अरे राघव असं काय करतोय, ये ना घरी, प्लीज घरी ये, मी तुला विनंती करतो. पण राघव म्हणतो की नाही नाही, मी घरी येणार नाही, हे बघा तुम्ही माझी काळजी करू नका, मी इकडे व्यवस्थित आहे, तुम्ही तिकडे व्यवस्थित राहा, तर तुमचं लग्न झालेलं आहे ना. तर आता असं म्हटल्यामुळे श्री म्हणतो की अरे असं काय करतोय, माझ्यासाठी नाही पण वहिनीसाठी तरी ये रे, तिला तुझी आठवण येते, एवढं तू आमच्यासाठी केलंय, त्याच्यामुळे ये ना ये ना, असा तो सुद्धा रिक्वेस्ट करत असतो. तर इकडे प्रियंका म्हणत असते की हो भाऊजी या ना तुम्ही घरी, प्लीज तुमच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे हो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की वहिनी आता तुम्ही तिकडे आहात ना, तर मला काहीच काळजी नाहीये, तुम्ही आता सगळं व्यवस्थित करचाल, तुम्ही मला वचन दिलेलं आहे ना, माझ्या आई आप्पांना सांभाळचाल, ते घर एकत्र टिकवून ठेवचाल, ते घर तुटणार नाही असं तुम्ही आता करचाल, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाहीये. आता तुम्ही तिकडे आहे म्हटल्यावरती मी इकडे निवांत राहील आणि माझी काळजी अजिबात तुम्ही करू नका, मी व्यवस्थित आहे. आणि हो वहिनी परत एकदा तुमचं अभिनंदन, असं म्हणून राघव लगेचच फोन कट करतो. तर आता हे दोघे जण म्हणत असतात की त्याने फोन कट केलेला आहे, आता तो काही ऐकणारच नाही. मग इकडे राघव बंटी मामाचा फोन देतो आणि म्हणत असतो की मामा मला ना समजावायला जाऊ नको, मी काही येणार नाही म्हणजे येणार नाही. आता तो बंटी मामाला चांगलं खडसावूनच सांगतो. तर इकडे प्रियंका आता रडायलाच लागलेली असते, कारण आता राघव घरी येणार नाही म्हटल्यावरती तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. त्यावेळेस श्रीधर तिला समजावतो आणि म्हणत असतो की अगं तो तसाच तापट डोक्याचा आहे, नाही काही टेन्शन घेऊ नको, तो येईल घरी, त्याला आपण समजावू, असं म्हणून तो प्रियंकाला समजावत असतो. तर हे सगळं बाहेर उमाने ऐकलेलं असतं. आता तिला खूप वाईट वाटत असतं की राघव घरी यायला नकार देत आहे, हे ऐकून तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता ती तिकडे देवाच्या जवळ दिवा लावण्यासाठी जाते. इकडे दुसरीकडे रुद्रने आता केक आणलेला असतो आणि केकवरती शिवनाथच्या फॅमिलीचा फोटो लावलेला असतो. तर तिकडून पद्मा आणि भास्कर येतात. आता भास्कर तो केक पाहतो आणि म्हणत असतो की ओ चिरंजीव, तुम्ही काय डोक्यावरती पडलाय का, सेलिब्रेशन आपल्या घरामध्ये, आपलं सेलिब्रेशन, आणि त्या शिवनाथच्या फॅमिलीचा फोटो कशाला लावलेला आहे केकवरती. तर आता रुद्रला काही बोलावं तेच कळत नाही. पद्मा आता तो केक पाहते आणि म्हणत असते की भास्कर शांत हो. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की तायडे अगं कसा शांत हो, बघ ना याने काय केलेलं आहे, खुशाल त्या शिवनाथच्या फॅमिलीचा फोटो लावलेला आहे. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की भास्कर, ह्या पद्माला ना फोटो आणि घर पाडायला लय आवडतं, असं म्हणून ती खूप खुश होते आणि खाली बसते आणि केक कट करत असते. म्हणजे आता शिवनाथच्या तिथे केक कट करते आणि म्हणत असते की त्या शिवनाथचा अहंकार मी असा कट केला की पार त्याचा चुराडाच केला, असं म्हणून ती आता खूप डेंजर पद्धतीने केक कट करते. आता हे रुद्र आणि भास्कर पाहत असतात आणि त्यांना खूप आनंद होतो.
त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की वा तायडे, मला तर हे सुचलंच नाही की ग, वा चिरंजीव वा, तुम्ही आज मस्त काम केलेलं आहे, एकदम भारी काम केलेलं आहे. आता लगेच तिकडे चिरंजीव पण आता खुश होतात आणि कॉलरला वगैरे हात लावून असे एकदम आनंद होतो त्यांना. तर मग पद्मा म्हणत असते की मग भाचा कोणाचा आहे, अगदी आत्यावरती गेलेला आहे. आता ज्यावेळेस पद्मा असं म्हणते तर रुद्र लगेच जातो आणि पद्मा आत्याच्या पाया पडतो. तर पद्मा म्हणत असते की ह्या आत्यावरती गेलाय बरं का. पण मग रुद्र म्हणतो की हो, ह्याच आत्यावरती मी गेलेलो आहे. मग भास्कर म्हणतो की हा बरोबर बोलती, चांगलं काम केलेलं आहे रुद्र तू आज, असं म्हणून तिघेही खूप खुश होतात. मग आता लगेचच पद्मा रुद्रला केक चारते आणि नंतर भास्करला पण केक चारते आणि सेलिब्रेशन चांगलं मस्तपैकी जोरात करतात. पद्मा म्हणत असते की असंच आता मी हळूहळू त्या शिवनाथला ना कोसळवणार आहे ना, तुम्ही आता दोघं जण बघतच राहावा. तर इकडे दुसरीकडे उमा देवाच्या जवळ आलेली असते आणि ती म्हणत असते की खंडेराया, तुला ना प्रश्न पडला असेल ना, दिवे लागायच्या वेळेस माझ्या मंदिरामध्ये अंधार कसा काय. तर आता ती बोलत असते तेवढ्यातच तिकडून पाठीमागून श्रीधर आणि प्रियंका येतात आणि उमाचं बोलणं ऐकत असतात. तर उमा म्हणत असते की सगळे म्हणत असतात की या घरामध्ये खंडेरायाचं लेकरू राहतं. आता ज्या घरामध्ये खंडेरायाचं लेकरू राहतं त्या घरामध्ये आज अंधार कसा काय. पण तूच मला सांग खंडेराया, तूच सांग, मी या दिव्याच्या प्रकाशात तुला काय दाखवू. या घरातला आनंदच नाहीसा झालेला आहे. या घरात करता पुरुष ताट मानाने बाहेर पडू शकत नाही. त्या घरामध्ये अंधारच असणार ना. मला माहित नाही माझ्या घराला कोणाची नजर लागलेली आहे. या घरात ना हसण्याचे आवाज येत नाहीत. आता मी प्रेमाने बांधलेली माणसं या घरातून लांब होत चाललेली आहे. आता हे सगळं प्रियंका आणि श्रीधर ऐकत असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर आता उमा खंडेरायाला म्हणत असते की तूच सांग आता मी काय करू. तर उमा डोळे झाकून आता खंडेरायाला हे सगळं विचारत असते. तर प्रियंका हळूहळू आता तिच्या जवळ येते आणि मग देवाच्या तिथे जाऊन आता देवाच्या पाया पडते आणि काडीपेटी घेऊन दिवा लावते. आता दिवा लावता क्षणी उमा डोळे उघडते आणि तिला ते सगळं दिसतं आणि मग तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर शिवनाथ सुद्धा आता तेथे आलेला असतो, वेदा आलेली असते. मग आता प्रियंका म्हणत असते की विश्वास ठेवा माझ्यावरती, मी जेवढं प्रेम श्रीधरवरती केलंय ना त्याहून जास्त मी या घरावरती प्रेम करेल. या घरात हरवत चाललेल्या नात्यांना मी बाहेर काढेल. नात्यांमधला हरवलेला विश्वास मी परत मिळवून देईन. आई खरंच, असं म्हणून ती आता आशीर्वाद घ्यायला चाललेली असते. तेवढ्यातच उमा तिला थांबवते आणि म्हणत असते की मी सांगितलेलं आहे ना, मला आई अजिबात म्हणायचं नाही, असं म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष तिकडे शिवनाथकडे जातं. मग आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात. दोघेही नाराज असतात, म्हणजे घरातील सगळेच आता नाराज झालेले असतात. मग शिवनाथ आता लगेच तिथून निघून जातो. शिवनाथ गेला की त्याच्या पाठोपाठ उमा सुद्धा निघून जाते. श्रीधर आणि प्रियंकाच आता दोघेजण तिथे देवासमोर हात जोडून उभा राहिलेले असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका आता पहाटे 4 वाजताच उठून आता सगळ्या कामांना लागलेली असते. सगळी कामं करत असते, पाणी काढत असते, झाडून काढत असते. आता हे सगळं बाहेरून म्हणजे तिकडून शिवनाथ आणि उमा पाहतात. तर आता शिवनाथ म्हणत असतो की ही का सगळी कामं करते एवढ्या सकाळी उठून. वेदा, विचार तिला का कामं करते. तर मग प्रियंका म्हणत असते की आमच्या ह्यांनी सांगितली ही कामं करायला. मग शिवनाथ लगेच श्रीधरला आवाज देतो, श्रीधर श्रीधर. मग आता सगळ्या आतमध्ये जातात. तर श्रीधर तिकडून येतो आणि म्हणत असतो की काय झालं आप्पा. त्यावेळेस ते म्हणतात की सुनबाईला का काम सांगितलं. त्यावेळेस तिकडे प्रियंकाच म्हणत असते की ते म्हटले की आमच्या आप्पा पहाटे 5ला उठतात आणि सगळी कामं करतात, म्हणून मी कामं करायला लागलेली आहे. त्यावेळेस हे सगळं ऐकून शिवनाथ म्हणत असतो की काही गरज नाहीये, या घरच्या सुनेला लवकर उठून काम केलं पाहिजे असा काही नियम नाहीये, काही गरज नाहीये कामं करण्यासाठी, माझं मी कामं करेल. आता असं म्हटल्यानंतर इकडे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.